नमस्कार। मी सौ सुवर्णा सुनील माने, पदवीधर अध्यापिका, विद्या मंदिर पाडळी बुद्रुक, प्रयाग चिखली येथे हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा कार्यरत होते। सध्या मी प्रमोशनने विद्या मंदिर नरसिंहवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आहे। एका संगमाकडून दुसऱ्या संगमाकडे कार्य करण्याची मला संधी मिळाली आहे। सर्वप्रथम मी धन्यवाद देते निर्मिती प्रकाशन संचलित इंडियन टीचर फोरम यांना। आपण माझ्या कार्याची दखल घेऊन नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड 2025 या पुरस्कारासाठी माझी निवड केली, माझा सन्मान केला, याबद्दल मी आपली ऋणी आहे। आजची पिढी ही आकाशाला गवसणी घालणारी, तिची नाळ मात्र उत्तम संस्कृतीशी आणि संस्काराशी जोडण्याचं काम तुम्ही आम्ही करत असतो। मी आणि या पुरस्कारासाठी पात्र ठरलेले सर्व गुरुबंधू आणि गुरु भगिनी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन इथून पुढे असेच कार्य करत राहण्याचे प्रोत्साहन दिले। एक सामाजिक भान जपणाऱ्या या ध्येय वेड्या इंडियन टीचर फोरम लॉबीचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते व थोडक्यात माझे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य इथं सांगण्याचा प्रयत्न करते। मिळतो तो चेहरा आणि कर्तृत्वाने निर्माण होती ती आपली ओळख असते आणि ही ओळख मी माझ्या सामाजिक कार्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संघटना पातळीवरती असो किंवा वैयक्तिक पातळीवरती असो, अनेक ठिकाणी मदतीचे हात मी दिलेले आहेत। मग यामध्ये पूरग्रस्त असतील, वृद्धाश्रम असतील, वाडी वस्तीतील विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडथळे, शिक्षणातले अडथळे सोडवून त्यांना शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर खेळाचं साहित्य, इथपर्यंत की त्यांना सायकली वाटप, अशा पद्धतीचं कार्य आम्ही करत गेलो आहोत। क्रिएटिव्ह टीचर फोरम म्हणून एक आमचा शिक्षकांचा ग्रुप आहे की यांच्या या समाजाच्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहोत आणि करत राहू। उपक्रमशील शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा समजला जातो। मी स्वतःला भाग्यवंत समजते की मी एक शिक्षक आहे। माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचा मान मला मिळाला। मला कलेची आवड आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक, आणि मी स्वतः एक सूत्रसंचालक आहे आणि या सगळ्या ज्ञानाचा माझ्या विद्यार्थी घडवत असताना उपयोग झाला। मग यामध्ये माझ्या काही लेखनाची आवड असल्यामुळं माझ्या काही कथा, लेख, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। यातलीच एक कविता म्हणजे गर्व, ह्या कवितेला माझा पुरस्कार मिळालेला आहे। अनेक स्तरावरती विद्यार्थी माझे घडत गेले, अनेकांना चांगल्या पदावरती नोकऱ्या लागल्या, इंजिनियर, डॉक्टर झाले, अधिकारी झाले, उत्तम शेतकरी झाले, पण ते असे घडत जातील, पुढेही घडत जातील। पण आयुष्याच्या बाजारामध्ये तो एक चांगला माणूस घडावा, त्यानं माणूस म्हणून जगावं आणि इतरांनाही जगू द्यावं, असा विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न मी आजवर केला आहे। धन्यवाद।